तर आज आपण पाहणार आहोत भागवतामधून किंवा श्रीमद भागवत या ग्रंथामधून आपल्याला कशा पद्धतीनं क्षमा आहे, दया आहे किंवा आत्मविश्वास आहे आणि जी आपल्या हृदयाची बदला घेण्याची भावना आहे त्यातनं कसं आपण सुटू शकतो, सहनशीलता, असे बरेच जे दिव्य गुण आहेत त्या गुणांविषयी आपल्याला ज्या भागवतामध्ये इतक्या विविध कथा सांगितल्या, ज्या घडलेल्या कथा आहेत त्यातनं आपण जर खरोखर त्या गंभीरतेनं ऐकल्या, वाचल्या, अध्ययन केलं गंभीरतेनं, तर त्या ज्या महान वैष्णवांच्या आचार्यांच्या मध्ये जे दिव्य गुण आहेत ते सगळे, क्षमा वगैरे आता मी सांगितली लिस्ट, तर ते सगळे गुण आपल्यामध्ये येऊ शकतात. हे मोठं महत्व आहे भागवताचं. जसं आपल्याला माहित आहे एखादा परिस असतो, परिस माहिती आपल्याला, ज्याला पारसमणी म्हणतात हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये त्याला टच स्टोन म्हणतात. तर तो जो पारसमणी किंवा तो परिस आहे त्याचाही गुण आहे. कुठला गुण आहे त्याला? परिस जो आहे त्याला, तो जर लोखंडाला लावते तर लोखंडाचं सोनं होतंय, पण परिस लोखंडाचं सोनं बनवू शकतो, पण परिस लोखंडाला किंवा कुठल्या धातूला परिस बनवू शकत नाही. पण भागवत ग्रंथाचे हे वैशिष्ट्य आहे की भागवत ग्रंथ इतरांना पण भागवत बनवतो. म्हणजे ज्या भागवतामध्ये जे काही दिलेलं आहे ते सगळं तो जीवनामध्ये उतरवू शकतो. हे जे सगळे जे विशिष्ट गुण आहेत, ज्या गुणांची अतिशय म्हणजे कमतरता या कलियुगामध्ये, ते गुण दिसत नाही. क्षमा, दया, शांती, सगळं सगळं नुसतं ते शब्दच आहेत लोकांचे, किंवा कधी कधी मुला मुलींची नावं ठेवतात आजकाल तशी, जे त्यांना थोडं तरी बरं वाटतं, नावं तरी ठेवली बाबा आपण. पण प्रत्यक्षात असं ते लाभ घेऊ शकत. बरोबर ना, लोखंडाचे सोने होते. हो, बरोबर आहे. तर लोखंडाचं सोनं तर परीस नाही, पण परीस लोखंडाला लावल्यावर त्या लोखंडाचा परीस बनत नाही. म्हणजे त्या परिसामध्ये कमतरता आहे. काय कमतरता आहे? ते स्वतःसारखं इतरांना नाही बनवत. म्हणजे ज्याच्याकडे परीस आहे तो असं होऊ शकत नाही, त्याला मी दुसरा परीस मी देतो असं नाही म्हणू शकत. परीस परीस म्हणजे मी लोखंडाचं भरपूर सोनं बनवेन, पण माझ्यापासून दुसरा परीस मी बनवू शकत नाही. पण श्रीमद भागवत असा ग्रंथ आहे, हा ग्रंथ जो कोणी वाचेल, ऐकेल गंभीरतेनं, हृदयपूर्वक, ध्यानपूर्वक, तो स्वतः भागवत बनवू शकतो. म्हणून म्हटलं ना, एक आहे व्यक्ती भागवत आणि दुसरा आहे ग्रंथ भागवत. व्यक्ती ग्रंथ भागवत म्हणजे जे भागवताचे 12 स्कंद आहेत, जे शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितले 7 दिवस 7 रात्रीमध्ये, तर ते आहे भागवत. तर त्या भागवताचं जर अध्ययन आणि श्रवण केल्यावर ते सगळं आपण जीवनामध्ये उतरू शकतो. हे जे विशिष्ट गुण असलेल्या ज्या कथा आहेत महान वैष्णवांच्या आचार्यांच्या, ते गुण आपल्यामध्ये येऊ शकतात. आणि आपण त्याचबरोबर हे पण पाहूया की भागवत ग्रंथ इतका मौल्यवान, इतका महत्वाचा आहे की तो ग्रंथ, त्याचा पूर्ण संच 12 स्कंद, जर आपण एखाद्याला दान म्हणून किंवा त्याला विकत असं जे काय एखाद्याला आपण त्याला देतो, तर त्याला त्यावेळेला का जो देणार आहे तो भगवंत धामात निश्चित जातो असं भागवताचं सांगितलेलं आहे. तर त्यामुळे आपण हे निश्चित हे करावं की भागवताचं आपण दान दिलं एखाद्याला, भले दानवे फ्री मध्ये दान देणं शक्य तर उत्तमच आहे, पण नसेल त्याची जी काही माफक किंमत आहे ती घेऊन जर आपण दिलं त्याच्याकडं, तसा प्रयत्न करून, तर आपली भगवत धामातली जी जागा आहे ती निश्चित आहे, फिक्स जागा आहे, हे समजायचं आपण. तर आता आपण जाणून घेऊया की भागवतामध्ये ज्या वेगवेगळ्या कथा आहेत त्या कथा म्हणजे नुसतं कथा रंगवलेल्या आहेत, दंतकथा नाही त्या, ते खरंच घडलेल्या कथा आहेत. या युगामध्येच नाही तर आधीच्या युगामध्ये, आधीच्या कल्पामध्ये, वेगळ्या दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये. बघा, शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना कथा सांगताना काय केलेलं आहे, वेगळ्या ब्रह्मांडातल्या ज्या घडलेल्या कथा त्या पण सांगितलेल्या आहेत. त्यामुळे कोणी विचारते कुठं घडल्या असं विचारलं तर प्रत्येक कथा कुठं घडली सांगणे यासाठी अवघड आहे, कारण ती कथा दुसऱ्या ब्रह्मांडात घडलेली असेल, आताच्या या काळात नाही, आधी जे सृष्टी व्हायच्या, ही सृष्टी व्हायच्या आधीच्या सृष्टीमधल्या एखाद्या ब्रह्मांडातली असेल, आपण काही सांगू शकत नाही. म्हणून असं म्हटलेलं आहे त्या भागवतामध्ये शुकदेव गोस्वामी काही साधारण व्यक्ती नाहीत, व्यास मुनींचे पुत्र आहेत. आणि राधाराणीचे प्रिय पोपटच त्या शुकदेव गोस्वामींच्या रूपामध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्यांना आधीचं मागचं पुढं सर्व त्यांना काही ज्ञान असल्यामुळं ते सगळीकडचं काही विशेष संकलन करून जे काही निवडक गोष्टीच्या आपल्याला खरोखरच आपल्या जीवनात उतरवायला सोयीच आहे जास्त. आता सगळंच आहे उतरवण्यासारखं भागवतात, पण त्यातलं काही निवडक हे करून आपल्याला काय केलेलं आहे, या 12 स्कंदामध्ये बसवले. आणि पद्मपुराणात असं म्हटलेलं आहे, भागवताचे 12 स्कंद म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णच आहेत. पहिले 2 स्कंद म्हणजे त्यांचे चरण कमल, असं करत करत त्यांचं भगवान श्रीकृष्णांचं मुखकमल म्हणजेच 10व्या स्कंदाशी तुलना केलेली आहे. 11वा स्कंद म्हणजे भगवंताचं कपाळ, कपोल,
आणि 12वा स्कंद म्हणजे त्यांचं मस्तक, असं पूर्ण 12 स्कंद म्हणजे भगवंताचं दिव्य रूपच आहे. म्हणजे आपण एखाद्याला भागवतम देतो याचा अर्थ काय होतोय की आपण त्याला साक्षात कृष्ण देतोय. आणि आपण कुणी एखाद्याकडनं भागवत घेतोय याचा अर्थ काय होतोय, आपण साक्षात कृष्णालाच आपल्याकडे घेतोय. तसं वसुदेवांनी भगवान श्रीकृष्णांना धारण करून ते नेले, उकळत त्यांनी नेलं, तसं आपण भागवतम घेणं म्हणजे भगवंताला घेण्यासारखं आहे. आणि असं म्हटलंय की या युगामध्ये विशेष करून भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की 3 ठिकाण ते प्रकट होत आहेत म्हणे. कुठं? त्यांच्या विग्रहाच्या रूपात, विग्रह किंवा मूर्ती म्हणतो आपण, त्या रूपामध्ये भगवंत आहेत. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या नामाच्या रूपामध्ये आहेत भगवंत. आणि तिसरं आहे श्रीमद भागवताच्या रूपामध्ये. मग ज्यांच्याकडे श्रीमद भागवत आहे ते नक्कीच समजायचं त्यांच्याकडं भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत. पण भागवतात म्हटलेलं आहे, कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञाना दिवी सहा कालो नष्ट दृशामेशाम पुराणार्को धुनोदिता. याचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण, त्यांचा मृत्यू नाही झाला. काही लोकांचा मृत्यू झाला नाही, मृत्यू नाही झाला. उलट ते आपल्या धामात जाताना त्यांनी काय केलं, धर्म ज्ञान आपल्या सोबत घेऊन गेले. पण त्यांच्या पश्चात काय झालं म्हणे, काय झालं त्यांच्या पश्चात झालं काय, कलियुगातल्या लोकांची दृष्टी काय झालेली आहे, ते आंधळे बनले सगळे. एक अंधार आंधळ कशामुळं, अज्ञानामुळं अंधकार, आणि दुसरा अंधार कशामुळं, दिसत नाही डोळ्याला, त्याला आंधळच येतो. मग कुठली दृष्टी गेली म्हणे, अज्ञानामुळे अंधकार जेव्हा वाढला तेव्हा काय झालं म्हणे, या कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्ण गेले खरं, पण राहिले कुठल्या रूपामध्ये, श्रीमद भागवत रूपामध्ये. तर त्यामुळे श्रीमद भागवत म्हणे असं सूर्य, पुराण रूपी सूर्य आहे, तो अधुना उदिता, म्हणजे आताच उगवलेला आहे तो सूर्य, भागवत रूपी पुराण. त्यामुळे त्याचा अध्ययन श्रवण जो कोणी करेल त्याला काय लाभ होणार आहे, त्याला भगवंताची प्राप्ती होणार निश्चितपणे. तर आता आपण जाणून घेऊया की जे वेगळे जे दिव्य गुण आहेत, ज्यांची आपल्याला आवश्यकता, सहनशीलता. आपण थोडं काही घडलं तर लगेच चलबिचल होतो, आपण लगेच राग आले तो लगेच चिडतो, क्रोध बदला सुरू होतं. पण आपण ही सहनशीलता आहे, ही भागवत ग्रंथातलं कथेतनं आपण सहनशीलतेचं तर ती कथा ऐकली तर काय होणार आहे, आपल्यामध्ये ती सहनशीलता येणार. तसा प्रल्हाद महाराज, भक्त प्रल्हाद आहेत, खुद्द वडिलांनी छळ केला. आणि काय चुकलं म्हणे त्याचं, चूक हीच की त्याने भक्ती केली म्हणे भगवंताची, भक्ती केली. आणि काय शिकलं म्हटलं, त्यांनी सांगितलं मी हे सगळं शिकलोय भक्ती चांगलं. पण झालं असं, गडबड हीच झाली त्याची की प्रल्हाद महाराजांनी सतत ते भगवंताच्या भक्तीमध्ये एवढे तल्लीन असायचे होते, 5 वर्षाचे बालक. पण आईच्या गर्भामध्ये असताना नारदमुनीकडून श्रवण केलं होतं, तर एवढा छळ केला वडिलांनी, एवढा छळ करून सुद्धा त्यांनी काय केलं, कधीच एका शब्दानं पण कधीच प्रतिकार केला नाही, सहन करत राहिले. कारण त्यांना माहिती आहे की भगवंत नक्कीच काय करतील, कुठल्याही स्थितीमध्ये माझं रक्षण करतील. काही जणांना असं वाटतं की सहन करणं म्हणजे टू मच झालं, आपण काय प्रतिकार करायचा नाही का. पण विषय जो भगवंताचा भक्त आहे त्याला माहिती आहे, भगवंत माझं प्रत्येक क्षणी रक्षण करतील. याचा अर्थ असा नाही तो भगवंताला ढकलून देतो, स्वतः काही सामर्थ्य वापरत नाही, तो कमकुवत बनवता तुम्ही लोकांना, असं नाही, असं त्याचा अर्थ नाही. तो भगवंतावर एवढं विश्वास, लहान मुलं आहे, लहान मुलं आई वडिलांवर पूर्णपणे अवलंबूनच, याचा अर्थ नाही ते कमकुवत आहे नाही. कुठल्या दृष्टीनं त्याला विश्वास आहे मुलाला की माझे आई वडील मला वाचवतील. त्यामध्ये जो भक्त आहे त्याला माहिती आहे भगवंत वाचवतील. आणि तो दुसऱ्यांची विनाकारण भांडण जात नाही, तो सहन करतो. तर त्यामुळे झालेलं आहे की प्रल्हाद महाराज एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत पण ते सहन करतात, भक्तीने सोडली. आणि मग शेवटी काय झालं, मग साक्षात नरसिंह भगवंत प्रकट झाले खांबातनं प्रल्हादासाठी. हिरण्येश्वर मारायला कोणालाही पाठवू शकले असेल काहीतरी युक्ती करून, पण प्रल्हादाला दर्शन द्यायचं होतं. त्याची वाणी खरी ठरवायची होती. सत्यम विधातुम निज भृत्य भाषितुम, म्हणजे माझ्या भक्ताने सांगितलं मी खांबात आहे म्हणून मला खांबात यावंच लागणार. हिरण्यकेश्वर म्हटलं असा खांबात आहे, हो म्हटलं तर मग ते झालं नसतं. प्रल्हादचं म्हणणं खरं करायचं होतं आणि भगवंत दाखवून द्यायचं होतं, माझ्या भक्तीमध्ये जो कोणी सहनशील बनतो त्याला काय करतो मी, विशेष कृपा करतो. तर आपण ही सहनशीलता हे शिकू शकतो प्रल्हाद महाराजांकडनं. क्षमाशीलता शिकू शकतो आपण, बरेच उदाहरण, एक एक सांगतो उदाहरण मी आपण. क्षमाशीलता द्रौपदीच्या उदाहरणामध्ये शिकू शकतो. जेव्हा द्रौपदी तिच्या 5 मुलांची हत्या केली, कोणी माहिती ना, अश्वत्थाम्यानं हत्या केली. अश्वत्थामा हा कोण होता, हा होता द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा. आणि त्या अश्वत्थाम्यानं शिबिरामध्ये झोपलेल्या 5 मुलांची हत्या केली, द्रौपदीच्या 5 मुलांची. लहान मुलंच होती, मुंडकी कापून टाकली तिची. आणि मुंडकी घेऊन गेला, कुठं गेला तो मुंडकी घेऊन, दुर्योधनाकडे गेला.
दुर्योधन सांगितलं होते फुशारकी मध्ये, बघ म्हणे दुर्योधन मी काय केलेलं आहे, 5 पांडवांना मारले म्हणून. दुर्योधन हसला, तुला काय वाटतं 5 पांडवांना म्हणजे? त्याला माहित आहे त्याची शत्रूची ताकद काय. ते तेवढं सोपं वाटलं का तुला? असं म्हटलं आणि ते बघू म्हटलं, नुसतं हाताने दाबलं तर ते एकदम हे होऊन गेलं, मांसासारखं होऊन गेलं. पण नाही म्हणे, कोण आहेत हे? या ठिकाणी सांगितलं त्यांनी की हे आहेत. कोण आहेत? त्यांनी सांगितलं दुर्योधनाने की हे जे काय हे द्रौपदीच्या 5 मुलांना तू मारलेले आहेस. लक्षात आलं ना? तर अशा रीतीनं दुर्योधनाने काय केलं, दुर्योधनाला पण ते आवडलं नाही. आणि इकडं अर्जुनाने काय केलं, अर्जुनाने सांगितलं द्रौपदीला की म्हणे तू चिंता करू नकोस, ज्यानं हत्या केलेली आहे आपल्या 5 मुलांची त्याला पकडून आणेन म्हणे तुझ्या पुढे आणि त्याचा वध करेन. आणि खरंच अर्थात मध्ये काही घटना घडल्या, ब्रह्मास्त्र सोडायचं वगैरे झालं. जेव्हा अर्जुनाने त्याला बांधून आणलं, कुठं आणलं बांधून? द्रौपदीच्या समोर आणली. युधिष्ठिर महाराज तिथं आहे, सगळे पांडव आहेत, भगवान श्रीकृष्ण तिथंच आहे साक्षात. तर अशा स्थितीमध्ये जेव्हा त्याला बांधून आणण्यात आलं त्या द्रौपदी समोर, द्रौपदी लगेच म्हणाली की म्हणजे सोडा म्हणे त्याला तुम्ही, कारण हा आपल्या गुरुचा पुत्र आहे, त्याला मारू नका तुम्ही. मग युधिष्ठिर महाराज सुद्धा काही तिची बाजू घेत होते. पण म्हटले सगळे की ह्यानं जर आपल्या मुलांना मारले, याला मारलंच पाहिजे. अर्जुन म्हटला मी तर तशी प्रतिज्ञा केलेली आहे. पण द्रौपदीचं एक वाक्य बघ किती महत्वाचं, आपण ऐका. द्रौपदी म्हणते की जे माझे 5 मुलं मेल्याचं दुःख मला जे होत आहे, एका आईलाच ते कळू शकतं, पुत्राच्या मृत्यूचं दुःख. त्यामुळे मी समजू शकते म्हणे माझ्या मुलांचं दुःख काय होत आहे मृत्यूचं. तसं दुःख त्या अश्वत्थाम्याच्या आईला व्हावं असं मला मुळीच वाटत नाही म्हणे. अश्वत्थाम्याची आई म्हणजे कृपी, ती कृपाचार्याची बहीण होती. तिला त्या दुःखाला तोंड द्यावं लागावं असं माझी इच्छा नाही म्हणे. त्यामुळे त्याला मारून का क्षमा करा, मी क्षमा केली म्हणतात. किती मोठं हृदय आहे तिचं. हे भागवतातनं शिकू शकतो आपण. इतर ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत नाही असं. साधं कोणी थोडासा धक्का लावला असं त्याचा हात तोडलं जातं. आता शाळेत पण होत आहे. शाळेमध्ये कॉलेज लहान वयापासून ते शिकवलं जातं. थोडं काय केलं ते ऐकाय सहन करायचं नाही अजिबात, ते शिकवलं जातं. आणि तेच चाललेलं आहे आजकाल जगामध्ये. पण हे भागवतात दिव्य गुण आहे, खरं तरी आत्म्याचे गुण आहेत. गुरु महाराज सांगत होते हे आत्म्याचे गुण आहेत सगळे. पण आपण भौतिक जगामध्ये 3 गुणांच्या बंधनात सापडल्यामुळं आपले जे खरे दिव्य गुण आहेत ते काय झाले, आता झाकले गेले आहेत. त्याचं स्वरूप बदललेलं आहे. आपला खरा गुण आहे सहनशीलता. आपण काय सहनशील नाही, त्याच आक्रमक बनतो आपण थोड्या छोट्या गोष्टीसाठी. आणि तर द्रौपदीने क्षमा केली म्हटलं. आणि पुढं दुसरं एक उदाहरण आहे, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. आपल्या जीवनात काही घडलं तरी ते कसं बघावं, पॉझिटिव्हली किंवा अनुकूल भावनेनं, सकारात्मक भाव म्हणतो ना आपण, तसं पाहावं. यासाठी परीक्षित महाराजांची कथा प्रसिद्ध आहे. परीक्षित महाराजांनी ते गेले जंगलात, भ्रमण करत गेले होते. आणि भ्रमण करता करता साहजिकच भरपूर त्यांनी भ्रमण केलं, घोड्यावरून रपेट करत होते आणि तहानेने व्याकुळ झाले. आता परीक्षित महाराज हे राजर्षी आहेत आणि त्यांच्या जन्माच्या आधीच गर्भातच भगवंतानं दर्शन दिले, भगवंताने वाचवलेले. त्या अश्वत्थाम्यानेच ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला त्याला मारण्याचा. त्यामुळे ते जन्मजातच भक्त आहेत फार मोठे. त्यामुळे तहानेने व्याकुळ जरी झाले तरी पण काय असं काही कोणाला दुखवण्याचा काही विचार निश्चितच नव्हता त्यांचा. पण कसं घडलं कसं बघा. ते पाणी प्यायला गेले, शोधलं, एक झोपडी होती, आश्रम होता एक ऋषींचा. इथं आत पाहिलं, आत प्रवेश केला, म्हणजे पाणी असणार इथं. त्या भावनेने आत त्यांनी प्रवेश केला त्या झोपडीमध्ये. झालं काय, मग तिथं आत गेलंय खरं, पण आत गेल्यावर ते ऋषी, शम्यक ऋषी, अतिशय ध्यानस्थ बसलेले होते. ते खरोखर ध्यान होतं, ते काय फसवं ध्यान नव्हतं, खरंच ध्यानस्थ होते. पण परीक्षित महाराजांना असं म्हणत आलं, मी एवढा मोठा राजा आहे, मला तर पाणी न देता पाणी विचारते आणि डोळे झाकून ढोंग करतोय, असं वाटलं परीक्षित महाराजांना. आता परीक्षित महाराज तसं वाटायचं तर मागं भगवंताची योजना आहे ती. पण ते आता नको आपण त्याचा विचार केला, आपण दुसऱ्या अँगलने पाहतो. मग परीक्षित महाराजांनी काय केलं, चिडून तिथं खाली जो एक मेलेला साप पडला होता, त्या तलवारीच्या टोकानं उचलून काय केलं, त्या ऋषीच्या गळ्यात टाकला. तो साप त्याने टाकला, म्हणजे असं हारासारखा नाही, हारत होत नाही, नुसताच गळ्यात टाकला आणि निघून गेले. पण वाटेत बा हे किती महत्वाचं आहे, त्यांच्याकडनं आता काय मेलेलं साप टाकलं, एका दृष्टीने चूक आहे ऑफकोर्स. एका ऋषीला असं, राजाने असं करणं, ते पण राजर्षीनं, ही काही चांगली गोष्ट निश्चितच नाहीये. पण जाताना काय वाटलं, परीक्षित महाराजांना पश्चाताप वाटला, अरे मी काय केलं, मी खरं तर मी एक राजा आहे आणि मी काय करायला
एका साधू संतांचं, ऋषींचं मी रक्षण करायला हवं हे सोडून मी काय केलेलं आहे, मी उलट त्यांच्यावर असं अनादर केला त्यांचा. त्यानं काय केलं, मी गळ्यात मेले साप टाकलं, मी अनादरच केला मी. आणि काय केलं मी, मला पाणी दिलं नाही म्हणून. ध्यानस्थ बसला कसं, त्याला पश्चात, हे फार महत्वाचं आहे. आपल्याकडे काही चूक घडल्यावर आपल्याला आपण समर्थन होतो, नाही माझं काय चुकलं नाही, त्याची चूक नाही. परीक्षित महाराज लगेच काय केलं, ते स्वतःला काय करू लागले, पश्चाताप व्यक्त करू लागले. आणि मनात भगवंताला प्रार्थना करू लागले, भगवंता असं काहीतरी घडतं जेणेकरून मला माझ्या चुकीचं जे का माझ्याकडून घडलं त्याचं प्रायश्चित्त मला मिळेल, शिक्षा मिळेल मला, असं ते प्रार्थना करू लागले. आणि झालं तसंच. महालात पोचताच सेवक आला आणि सांगितलं की महाराज एक अशुभ वार्ता घेऊन आलो. म्हटलं काय अशुभ वार्ता, घाबरू नकोस म्हणे, काय विचारायचं सांग म्हणे, काय वार्ता अशुभ. म्हणे ज्या ऋषींच्या गळ्यात आपण साप टाकला, मेलेला साप, त्यांचंच काय झालेलं आहे, त्यांचाच जो मुलगा शृंगी, त्यानं तुम्हाला शाप दिलेला आहे की 7 दिवसाच्या आत तुमचं काय होईल, तक्षक नावाचा उडता साप चावून तुम्हाला काय करेल, तो दंश करेल आणि तुमचा मृत्यू, असं शाप दिलेला आहे. आता परीक्षित माझे एवढे मोठे राजा आहेत, ते लगेच काय करू शकले असते, त्या शृंगीला जाऊन मारू शकले असते, त्याच्याकडून उशाप वधून घेतलं असतं त्यांनी, त्यांचे सामर्थ्य करू शकले असते, राजर्षी होते. जन्माच्या आधी ज्यांनी भगवंताला पाहिलं त्यांना काय अवघड, पण तसं नाही केलं. तुम्ही लगेच स्वीकारेल, काय हरकत नाही, मी स्वीकार करतो. पण त्याला बरं वाटलं नाही, म्हणजे अशुभ वार्ता नाही, शुभ वार्ता आहे. लगेच तयारी केली त्यांनी. बघा त्यांनी काय केलं, एक तर झालं काय, चुकलं तरी पण त्यांनी पश्चाताप केला. आणि पश्चाताप करून आहे त्या परिस्थितीत त्यांनी काय केलं, अगदी अनुकूल भावनेने स्वीकार केली, भगवंताची योजना समजून. तर भक्ताचं जीवन असंच असायला हवं. आपल्या जीवनात जे काही घडतं असं समजायला की भगवंताची योजना होती, ही भगवंतांनी माझ्यासाठी, माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी भगवंतांनी ही योजना घडून आणलेली, असं आपण पॉझिटिव्हली पाहायचं. हे शिकायचं यांच्याकडनं, परीक्षित महाराजांकडनं. आणि ते दुसरं कशी घटना घडली बघा, जेव्हा त्या शमीक ऋषीला, ज्यांच्याकडे त्यांनी साप टाकला होता परीक्षित महाराजांनी, तर ते शमीक ऋषी जेव्हा ध्यानातनं बाहेर आले, तेवढ्यात त्यांना मुलगा आला रडत तिथं. आता मुलाने प्रत्यक्ष अजून पाहिलं पण नव्हतं, दुसऱ्या मित्रांनी सांगितलं, अरे ते राजा आला होता, तुझ्या वडिलांच्या घरात मेले साप टाकला. वडिलांनी विचारलं नाही, काय नाही, शाप देऊन मोकळा झालेला. आणि आला वडिलांना रडू लागला, म्हणजे काय रडतो रे बाबा तू, काय झालं तुला. मग शृंगी म्हटला की बाबा मी काय केलं, म्हणे पिताश्री, मी ते राजाने तुमच्या गळ्यात मेले साप टाकला. त्याला माहित पण नाही अजून, असं का, अरे बाबा त्याला माहित पण नव्हतं अजून. तो साप ज्या राजाने टाकला ना, त्याला मी शाप दिला. काय शाप दिलास तू, काय म्हटलंस काय, 7 दिवसात मृत्यू म्हणा. इतकं त्यांना वाईट वाटलं, रे मूर्खा तू काय केलंस म्हणे तू. अरे एवढा मोठा राजा, तो राजर्षी आहे, साक्षात भगवंतानं त्यानं दर्शन दिलेलं आहे, तू अशा स्थितीमध्ये तू असं काय केलंस रे तू. राजा खरं काय रक्षण करतो आपलं, आणि म्हणून आपण ध्यान धारणा तपस्या करू शकतो. आणि त्यांना जर शाप दिला तर कसं होणार आपलं. आणि म्हणे खरं तर काय करायला पाहिजे आपण, त्यांनी सांगितलं, अरे म्हणे आपण ब्राह्मण आहोत ना, काय करायला हवं, क्षमा करणं हा ब्राह्मणांचा गुण आहे. आणि विष्णू संतांचा पण, बरं का, जे वैष्णव आहेत, कृष्णाचे विष्णूचे भक्त आहेत, त्यांचा काय गुण असायला हवा, क्षमा करणं हा गुण असायला हवा. म्हणून बघा ते शिकवतायत शमीक ऋषी आपल्या मुलाला, शृंगीला, की क्षमा करायला पाहिजे. क्षमा करणं एक अलंकार आहे, म्हणजे दागिना असतो की वेगवेगळे दागिने असतात, अंगठी असते, लॉकेट असतं, बरेच दागिने घालतो ना, पण खरा दागिना कुठला, क्षमा करणं हा विशेष दागिना आपला. तो दागिना आपण धारण केलाय की नाही, आपण स्वतःला विचारायचं, ती क्षमा करण्याची प्रवृत्ती आहे की नाही. तर असं झालं. आणि ज्या वेळेला बदल्याची भावना असते ना आपल्यामध्ये, एखाद्याने काय थोडं काय केलं तर आपण लगेच विचारतो, त्याचा बदला मी कसा घेईन, बरं कसं त्याला काय करेन मी, आज मी लहान आहे थोडं, आज माझं वय लहान आहे, होईन थोडा मोठा मी, आणि मी काय करेन, त्याचा बदला घेईन, त्याने जे केलं त्याच्या डबल पटीने त्याला परत देईन. ठोशास ठोचा, असं म्हणतात ना, टिट फॉर टॅट, असं शब्द वापरतात. आणि मग काय झालं, मग इकडं ध्रुव महाराज वडिलांच्या मांडीवर बसायला गेले, उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसायला गेले. पण उत्तानपाद राजा म्हणजे वडील त्याचे, ध्रुव महाराजांचे. ध्रुव महाराज 5 वर्षाचे बालक, छोटेसे, आणि मांडीवर बसायला तर बघितलं अजून एक जण मांडीवर बसलेला होता आधी, त्याचं सावत्र उत्तम. आणि सावत्राई होती तिथे जवळ, सुरुची सावत्राईचं नाव. तिने जेव्हा पाहिलं की माझा मुलगा मांडीवर बसलेला असताना हा माझा म्हणजे सवतीचा मुलगा काय करतोय, ध्रुव वडिलांच्या मांडीवर बसायचा प्रयत्न करतो, ते बसूच दिलं नाही, बसायचे ते खेकसली, ओरडलीच.
हा म्हणे बसू नकोस तो ध्रुव, तुला अधिकार नाही म्हणे तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचा. जोपर्यंत तू माझ्या पोटी जन्म घेत नाही तोपर्यंत तुला काही अधिकार नाही म्हणे वडिलांच्या मांडीवर बसायचा. तुला खरंच जर बसायचं ना, जा जंगलात तपस्या कर, भगवान तुला काय करतील, पुढच्या जन्मात माझ्या पोटी जन्म देतील, मग खुशाल बस म्हणून. म्हणजे काय मर जा म्हटल्यासारखं झालं. रडत काही बोलू शकला नाही. राजा पण काय बोलू, राजा पण खाली मान करून काही शब्द फुटला नाही त्यांच्या तोंडात. आणि हा रडत रडत गेला. तोपर्यंत दासीने सांगितलं होतं वर्णन करून, ध्रुव महाराजांच्या आईला सुनीतीला सांगितलं होतं वर्णन करून चालेल म्हणून. मग ती काय म्हटली माहिती का, ती म्हणाली, फार सुंदर वाक्य ते, ते भागवतामध्येच आहे. तो मुद्दा मी श्लोकच म्हणतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सुंदर श्लोक येतो भागवतातला. ती म्हणते, सुनीती काय म्हणते बघा, आई आहे, तिला फार दुःख झालं, तिला बरं नाही वाटलं, अशी वागणूक मिळालेली. ती म्हणते, इतकं सुंदर श्लोक ती म्हणते बघा, दीर्घम श्वसंती वृजिनस्य पारम अपश्यति बालक माह बाला मा मंगलम तात परेशु मनस्ता भोंगते जन यत्पर दुःख दस्तत. याचा अर्थ असा बघा, त्या मुलाचं ध्रुव पूर्ण त्याचं काय झालं होतं, एवढं त्याला क्रोधामुळं श्वास पण तो फार मोठे मोठे श्वास घेत होता. आणि त्यामुळे त्या आईला पण ते दुःख झालं, आईला पण ते दुःख इतकं अनावर झालं, तिची पण श्वास श्वासाची गती वाढली तिची पण. तिला कळत नव्हते की अशा स्थितीमध्ये काय उपाय, काय तिला ते एकदम गोंधळून गेली. मुलाची आशा वाचते, त्याला कसं सांत्वन करायचं. एखादं फारच बाळ त्याला दूध पाजू शकते आई, किंवा काही खायला देऊ शकते. हे ध्रुव 5 वर्षाचे एवढं क्षत्रिय क्षात्र ते त्यांच्यामध्ये, त्यांना दुसरं काय उपाय काय करावं तिला सुचेच ना. आणि ते मुलाला पहिल्यांदा काय म्हणाले बघ, किती सुंदर वाक्य. ते म्हणाले की मा मंगलम तात मरे परेशु मनस्ता. ती म्हणाली की हे पुत्र, तू अन्यांची म्हणजे इतरांच्या अमंगलाची कामना करू नकोस म्हण. इतरांचं अमंगल होईल असं कधी विचारही करू नकोस, कारण जो दुसऱ्यांना कष्ट देतो तो स्वतः दुःख भोगतो, असं ती म्हणाली. आई म्हणते. ते असं म्हणाल नाही, ठीक आहे म्हणे, चांगली संधी भेटला तर काय करूया आपण, बदला घेऊया म्हणे. आता योजना करूया कसा बदला घ्यायचा, कसं काट्यालाच काटा काढला जातो म्हणतात ना, तसं आपण कसं काटा काढायचा त्याचं प्लॅनिंग करूया. बस म्हणे, अजून काय जण बोलून घेऊया, मिटिंग घेऊया आपण, आणि चांगलं काय करूया, आक्रमण करूया. असं काही विचार नाही केला. ती म्हणाली नाही म्हणे, तू काय कर, तू तुझे सावत्राई तुला जरी बोलली असली तरी पण तू काय, तिचं अमंगल व्हावं असं मनात पण आणू नकोस. तुझ्या मनातली ईर्ष्या भावना जी आहे, किंवा तिला कष्ट देण्याचा तुला विचार, तो विचार दूर कर म्हणे. कारण आपण एखाद्याला कष्ट दिल्यामुळं आपल्याला पण दुःख होत असतं, म्हणजे त्याचा नंतर प्रतिक्रिया मिळते. तर त्यामुळं हे महत्वाचं आहे, हे भागवतातनं शिकू शकतो या कथेतनं, की आपण कसं काय असायला हवं. आपण आपल्यामध्ये जी बदल्याची भावना आहे, काय होते बघा, की आपण जर बदल्याची भावना जर ठेवली हृदयामध्ये आणि बदला जर घेतला, तर त्याचा बदल, कारण आपल्याला कोणीतरी आक्रमण किंवा काही केलं असेल तर ते काय झालेलं पूर्वजन्माच्या कर्माचं फळ आहे. आणि आता आपण जर ते वेगळं कर्म केलं त्याचं फळ भोगायला का पुढचा जन्म द्यावा लागला, अजून एकदा जन्म घ्यावा लागेल. ते माणूसच बनू असं नाही, कुत्रा बनून दुसऱ्या कुत्र्याची भांडत बसू, पण दोघं पूर्वजन्मात भांडलेले परत भांडणार, परत पुढच्या जन्मात चालूच राहणार, ते भांडत राहणार. किती महागात पडणार आपल्याला. पण त्या कथेतनं आपण शिकून घेतलं की बदल्याची भावना न ठेवता, सुनीती म्हणते मुलाला, अरे तुझी सावत्राईने सांगितलं ना, ऐक म्हणे, बरोबर आहे म्हणे, जंगलातून तू भगवंताची तपस्या कर, भगवंत तुला भेटतील म्हणे. आणि म्हणून म्हणे भगवंत कसे आहेत, भृत्यवत्सल आहेत. भगवंत आपल्या सेवकाविषयी अशा आईचं मुलाविषयी प्रेम असतं ना, तसं कुणाचं असं भगवंताचं आपल्या सर्व लेकरांविषयी. आपण लेकरांना भगवंताची, विठो माझा लेकुरे बाळा संगे गोपाळांचा मेळा, विठो माझा लेकुऱ्या बाळा. ऐकलं ना, म्हणजे भगवंताचे आपण लेकर आहोत. प्रभा त्या तात्यात खूप सुंदर लिहितात, इतकं महत्वाचं वाक्य आपण ऐका कधी. हा, तर बघा, विशेष करून हा सुनीतीचा जो श्लोक आहे, मला विचारला तो सांगतो श्लोक, हा 4थ्या स्कंदातला 12व्या अध्यायातला हा तो जो श्लोक सांगितला मी, नाही क्षमा करा, 4:8:17 4:8:17 असं लक्षात ठेवा. तो मगाचा सुनीत खूप महत्वाचा श्लोक आहे. तर त्यामुळं प्रभा ते तात्पर्य लिहितात की कोणी आई म्हणेल, कसली आई बरे,
आपल्याला लहान 5 वर्ष मुलं जंगलात पाठवून देऊ लागले तपस्या करायला? काही त्याला वाटलं की नाही? काही हृदय आहे की नाही आईचं? प्रभात म्हणत नाही म्हणे. त्या सुनीतीला हे माहित होतं की भले माझ्या मुलाला जंगलात पाठवत असले तरी सुद्धा मी किती प्रेम देऊ शकते म्हणे. मी एका आईचं प्रेम देऊ शकते, पण भगवान श्रीकृष्ण लाखो आईंचं प्रेम देऊ शकतात म्हणे. त्यांच्यात ते तेवढं प्रेम आहे भगवंतामध्ये, नाही का? म्हणून त्यामध्ये म्हणते की जरी मला सोडून जरी गेला असला तो, तरी सुद्धा त्याला लाखो आईंचं प्रेम देणारे भगवंत भेटणार आहे. असं ना. तर त्यामुळे हे शिकू शकतो भागवत या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून तो अर्थात नंतर ध्रुव महाराज जेव्हा आले, परत आले, घरी आले आणि आल्यानंतर शेवटी भागवत धामात जाऊ लागले, तेव्हा त्याला धामात जाताना ते विमान जेव्हा आलं वैकुंठात जाण्यासाठी, नेण्यासाठी, वैकुंठ विमानात बसल्यावर त्याला आठवलं की अरे ज्या आईनं आपल्याला भगवंताची तपस्या करायला पाठवलं, ज्या आईच्या कृपेमुळे आपण चाललो वैकुंठामध्ये, त्या आईचा मनात विचार आला, मग ती कुठं असेल बरं? तेवढ्यात काय झालं मग, ते जे विष्णुदूत होते त्याने काय लगेच ओळखलं मनातलं. त्यांना काही सांगावं विचारावं लागत नाही, कुठं काही बोलावं लागत नाही. लगेच त्यांनी नुसतं बोट दाखवलं. असं बोट दाखवलं, काय बघितलं त्यांनी? ध्रुव महाराजांनी बघितलं आमनं एक विमान चाललं होतं, त्या विमानामध्ये आई त्यांच्यापेक्षा पुढे चालली जाऊ. हे महत्व आहे भक्तीचं. हेच माहित नाही लोकांना. आणि उलट काय होतं मग, मुलं भक्ती करू लागली, आई वडिलांना वाटतं की आता काय करणार आहे, काय वय कधी भक्ती करायचं, स्वतःही करत नाहीत आणि मुलांनाही करत नाही. पण त्यांना जर कळलं हे भक्ती केल्यामुळं जे मुलं भक्ती करू देतात जे आई वडील, त्या मुलांचाही उद्धार होणारच आहे आणि आई वडिलांचा पण होणार आहे. आणि जो भक्ती करतो त्याचा काय लॉस, काहीच नो लॉस, नाही का? एखादा नशा करत असेल, त्याच्या आयुष्याची राख रांगोळी होते. भले घरात चुलीमध्ये राख आहे, दारापुढं रांगोळी आहे, ते वेगळे वेळ असं ठीक आहे, एकत्र गडबड होतं, मग ती राख रांगोळी होते, नाही का? तर त्यामुळं हे लक्षात घेतलं पाहिजे. भागवतातल्या कथा खरंच दिव्य आहेत, त्या घडलेल्या आहेत. आपल्या प्रत्येक कथा आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासारख्या आहेत. म्हणून ते भागवत नुसतं बॉक्स ठेवायचं नाही, तर ते वाचन केलं आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचा बदल होईल. आणि दुसरं एक महत्वाचं एक गुण आहे की ऐक्य. सगळ्यामध्ये ऐक्य पाहिजे, एकता पाहिजे, राष्ट्रीय एकात्मता, आंतरराष्ट्रीय एकात्मता, नाही का? त्याचं युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्रसंघ, किती सगळं चाललेलं असं नाही. शिला प्रभुपाद म्हणतात एवढं सगळं असलं तरी प्रत्येक वेळेला संयुक्त राष्ट्रसंघ म्हणतात, युनो म्हणतात, पण प्रत्येक वेळेला एक झेंडा वाढलेला असतो देशाचा, तुकडे झाले असतात त्यांचे. काय काय ऐक्य म्हणतो तुमचं? प्रभुपाद म्हणतात उलट बघा आमच्या इस्कॉनमध्ये सगळ्या देशाच्या मी एकत्र गुण्यागोंद राहतो. का बरं? आमचं लक्ष एकच आहे, भगवंताला प्राप्त करणं. त्याच पद्धतीनं हे जे प्रचेतागण होते, प्रचेता म्हणजे राजा प्राचीन बरीशीची 10 मुलं, त्या 10 मुलांचं 10 राजकुमार, त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की 10 जण एवढं ऐक्य होतं त्यांच्यामध्ये, एवढं प्रेम होतं एकमेकांमध्ये की त्या 10च्या 10 जणांचे विचार एकसारखे असायचे, सारखे विचार असायचे नेहमीच. एकाच्या मनात सर्वांचं तेच असायचं, काय बदल नसायचं. आणि वडिलांनी सांगितलं तुम्हाला तर सृष्टी वाढवायची आहे, त्याच्यात तुम्ही काय करा, इंद्रिय संयम करून चांगलं येते तयार होऊन या, जेणे सृष्टी वाढवायला तुम्हाला सोयीच होईल. 10 मुलं तपस्येला निघाले. वाटे शिवजी भेटले, शिवजींना प्रणाम केला. शिवजीने सांगितलं भगवंताला, विष्णू भगवंताला प्रसन्न करण्यात त्यांनी सगळं मार्ग मंत्र सांगितले. आणि मग निघाले आणि तपस्या, पाण्यामध्ये तपस्या करत काय केलं त्यांनी, भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं नामकीर्तन केलं, पाण्यात राहून तपस्या केली एकत्र सर्वांना. आणि मग नंतर भगवंत जेव्हा प्रकट झाले, तेव्हा भगवंताला इतका आनंद झाला. विष्णू भगवंत त्यावेळेला अष्टभुजा रूपात आले होते, आकाशातनं गरुडावर आले. ते 10 प्रश्नात सगळ्यांनी दंडवत केला भगवंताला. भगवंत तेवढे प्रसन्न झाले. भगवंत म्हणतात त्या ठिकाणी खूप सुंदर श्लोक आहे. भगवंत म्हणतात वरम वृणीध्वम भद्रंबो युयमेंद्रपनंदनः सौहार्देन पृथक धर्मास्तुष्टोहम सवृद्धेन वः. याचा अर्थ आहे की हे प्रचितांनो, मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे. का बरं? तुमचं आपसातलं जे प्रेम आहे ते बघून मी प्रसन्न आहे म्हणून. पण तुम्ही माझी भक्ती केली यामुळे तर निश्चित प्रसन्न आहेच आहे, म्हणून मी आलोय. तुम्ही माझी भक्ती केल्यामुळं, तुम्ही माझं स्मरण केल्यामुळं, पण तरी पण विशेष करून तुमचं जे आपसातलं प्रेम आहे, मैत्रीपूर्ण जे वागणं आहे, त्यामुळे मी जास्त प्रसन्न आहे म्हणून. म्हणजे याच्यावर आपण कळू शकतो की हे जे ऐक्य आहे, त्याच्यानंतर ते म्हणतात, भगवान म्हणतात बघा म्हणे मी तुम्हाला असं वरदान देतो की तुमचं म्हणजे असं, ते आता म्हणतात वर मागा म्हणून. नंतर भगवान म्हणतात की जो कोणी रोज संध्याकाळी तुमचं स्मरण करेल तो पण काय करेल म्हणे,
सर्व भक्तांशी सर्व जीवांशी प्रेमानं राहू शकेल म्हणतो. तर त्यामुळे आपण संध्याकाळच्या वेळेला प्रचेतांचं स्मरण केलं रोज तर आपल्याला पण काय भावना येईल, सर्वांशी प्रेमानं राहण्याची आपल्याला ती भावना किंवा ती प्रवृत्ती निर्माण होईल आपल्यामध्ये. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे की आपण भागवतातनं शिकू शकतो. असे विशेष काही वरदान दिले ते कथा ऐकल्यामुळं आपल्या जीवनात हा बदल होईल, हे ऐकल्यामुळं हा असं प्रत्येक फलश्रुती पण दिलेली. तर त्याचा लाभ असा आहे. आणि सर्वात मुख्य म्हणजे हे जे भागवत ग्रंथ, हा ग्रंथ आपण ग्रंथ म्हणजे एकच नाही, पूर्ण 12 खंड आहे त्याचे. तर जो कोणी इतरांना दान म्हणून देईल त्याला काय होणार आहे, त्याच्यावर भगवंताची विशेष कृपा म्हणतो, भगवंताचीच प्राप्ती होणार त्याला नक्कीच या जीवनाच्या अंती. त्यामुळं हे ग्रंथ आपण आपल्या पुरतच न ठेवता इतरांना आपण स्वतः तर घ्यायचेच, आणि त्यातून आपण इतरांना पण ते काय केलं पाहिजे, घेण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. त्यांना पण आपण ते ग्रंथ दिले पाहिजेत. आणि विशेष करून या भागवताची मी सुरुवातीला सांगितलं की भागवतामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णच आहेत. 12 स्कंद म्हणजे भगवंताच्या चरणापासून ते भगवंताच्या मस्तकापर्यंत असं 12 स्कंद असं केलेलं विभागणी त्याची. तर त्यामुळे आपण एखाद्याला भागवतम देतोय म्हणजे काय, साक्षात कृष्णच देतोय, किंवा आपण घेतोय म्हणजे काय, साक्षात कृष्णालाच घेतोय आपण. तर असा आपण याचा लाभ करून घेतला पाहिजे. आणि भागवतामध्येच काही सुंदर श्लोक आहेत 12व्या स्कंदामध्ये की भागवताची महिमा किंवा जी फलश्रुती आहे त्याचा कसा लाभ होतो त्याचं पण वर्णन केलेलं आहे. तर ते पण मी थोडक्यात सांगतो आपल्याला, तर लाभ होईल त्याचा. इथं म्हटलंय बघा, अर्थात भागवतम रोजच वाचावं. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. जो कोणी दररोज भागवतमचं अध्ययन करेल, श्रवण करेल, त्याच्या हृदयात जे अभद्र आहेत, जे अनावश्यक गोष्टी आहेत, दुर्गुण आहेत, ते काय होणार, सगळं धुवून निघणार. भागवताचा लाभ आहे. आणि त्याचबरोबर पुढे म्हटलेलं इथं किती सुंदर श्लोक आहे बघा, ऐका. हा श्लोक आहे 12-12-59 म्हणजे 12वा स्कंद, 12वा अध्याय आणि 59वा श्लोक. श्लोक पण मी वाचतो, खूप सुंदर श्लोक आहे. य एतश्रावये नित्यम यामक्षणमनन्यधीः श्लोकमेकं तदर्थं वा पादं पादार्धमेव वा शतावान्योनुशृणुयात् पुनात्यात्मानमेव सः. याचा अर्थ बघा, जो कोणी अविचल भावनेनं या ग्रंथाचा, असं म्हटलेलं आहे म्हणजे एका तासाच्या एक क्षण सुद्धा, म्हणजे निरंतर प्रत्येक तासात लागते एक क्षण सुद्धा व्यर्थ न घालता निरंतर वाचतो किंवा ऐकतो, किंवा एक श्लोक किंवा अर्ध श्लोक सुद्धा वाचतो, एवढं त्याला एक किंवा त्याचा अर्ध पंक्ती जर त्याचं वाचलं तरी पण काय होतं म्हणे, स्वतःला तो पवित्र बनवतो. एवढं पॉवरफुल आहे भागवतम. म्हणजे आपण एखादा श्लोक जरी रोज वाचला तरी पण आपल्याला काय होतं, त्याचा विशेष लाभ होतो. आणि पुढे म्हटलेलं आहे द्वादशामेकादशां वा शृण्वन्नायुष्यवान भवेत पठात्यनश्नन् प्रयतः पूतो भवति पातकात्. जो कोणी या भागवताचं एकादशी किंवा द्वादशीला त्याचं श्रवण करतो त्याला निश्चितपणे दीर्घायुष्य प्राप्त होतं. त्याचबरोबर जो कोणी उपवास धारण करून एकादशीला ध्यानपूर्वक ऐकतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो, म्हणजे शुद्ध बनतो, त्याला शुद्ध भक्ती प्राप्त होते. याच्यावर कळते भागवत किती विशेष ग्रंथ आहे. आणि असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी की जो कोणी, इथं असा उल्लेख येतो, आता भरपूर दिलेलं पण मी त्यातलं काही निवडकच मी वाचतो आपल्यासाठी. अर्थ सांगतो की जे बाकीचे जे ग्रंथ आहेत, पुराण आहेत, ते पुराण जसं सूर्य किंवा चंद्र पण बाकीच तारे चमकताना दिसतात, सूर्य किंवा चंद्र बाकीच तारे चमकत थांबून जातात, एवढे चमकत नाही. त्याच पद्धतीनं भागवत येईपर्यंत आधीचे पुराण ते चमकत राहतात, पण ज्याच्याकडे भागवत आलं तर बाकीचे पुराण का फिके पडतं. का बरं? बाकीचे पुराण 3 गुणामध्ये आहेत आणि भागवत कसं आहे 3 गुणांच्या पलीकडे विशुद्ध सत्वात आहे, म्हणून महत्वाचं आहे. आणि तसं उल्लेख आहे या ठिकाणी एका श्लोकामध्ये की जो कोणी भगवंताचं विशेष करून चिंतन करतो, स्मरण करतो आणि भागवतम वाचतो तर तो काय, त्याला भगवंताची विशेष प्राप्ती होते, विशेष कृपा मिळते. म्हणून आता याच्यामध्ये अजून विस्तारण दिलेलं आहे, तेवढं विस्तारण मी हे करत नाही. त्यामुळे आपण हे भागवतम फक्त आपल्याकडंच न ठेवता आपण इतरांना पण द्यायला हवं. कारण स्वतः चैतन्य महाप्रभू जे साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले ना पश्चिम बंगालमध्ये याच कलियुगामध्ये, तर चैतन्याबरोबर म्हणतात हे म्हणे श्रीमद भागवतम प्रमाणममलम
प्रेमापुमार्थो महान. ते म्हणे प्रेमापुमार्थ म्हणजे 4 पुरुषार्थ माहिती आहेत ना आपल्याला, धर्म अर्थ काम मोक्ष. बऱ्यापैकी प्रत्येक भारतीयाला माहिती आहे धर्म अर्थ काम मोक्ष, एवढंच माहिती आहे. पण त्या धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. हे 4 पुरुषार्थ केले तर भगवंताची प्राप्ती नाही होत. 4 पुरुषार्थाने काय करावं त्याला, जो पंचम पुरुषार्थ आहे तो फक्त भागवतामध्ये, वेद पुराण कुठंच नाही, फक्त कुठं आहे, फक्त भागवतातच हा पंचम पुरुषार्थ प्राप्त होतो. तो श्लोक कुठला माहिती आपल्याला, सवै पुंसाम परो धर्मो यतो भक्तिराधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. असं म्हटलेलं की परमधर्म किंवा परधर्म किंवा पंचम पुरुषार्थ कुठला म्हणे, भगवान श्रीकृष्णांची अतिशय गंभीरतेने भक्ती करणं हाच काय पंचम पुरुषार्थ. कुठं कळणार आपल्याला, तो कळेल भागवतातनं. तो कसं करायला पाहिजे म्हणे, अहैतुकी अप्रतिहता. अहैतुकी म्हणजे काय हेतू ठेवून नाही, हे भागवत असल्यावर मला हे मिळेल ते मिळेल त्या उद्देशाने नाही, मी पास होईन नोकरी लागेल त्या उद्देशाने नाही. कशासाठी, अहेतुकी, काही हेतू नाही, भगवंताला प्रसन्न करायचं. अप्रतिहत म्हणजे अखंड, नेहमी वाचत राहायचं, जेव्हा वेळ मिळेल अध्ययन करायचं भागवताचं. त्यामुळे 12 स्कंद आहेत. आपल्या जीवनामध्ये कमीत कमी एकदा तरी वाचलं पाहिजे, आणि शक्य जर 2दा 3दा आपण पूर्ण. तर त्यामुळे भागवतचा खूप महिमा सांगितलेला आहे. तर विशेष करून या जे परवाची भाद्रपद पौर्णिमा होते त्यावेळेला असं म्हटलेलं आहे की त्या निमित्तानं जो कोणी भागवताचं दान देईल तर तो काय होईल, नक्कीच भगवत त्याला प्राप्ती होणार आहे. आणि आपल्या सोयीस ह्याच्यासाठी सांगतो, तशी जी इस्कॉन पंढरपूरच्या वतीनं 5,500 रुपये त्याची किंमत आहे. भागवतमच्या संपूर्ण 12 स्कंदाचे, 12 स्कंद म्हणजे काही स्कंदाचे 2-2 भाग, म्हणजे एकूण किती होतं, 18 ग्रंथ आहे त्या भागवताचे, किती 18. तर जो कोणी म्हणजे ह्याचं 5,500 प्राइस आहे. पण मी विशेष करून असा प्रयत्न केला की काही जण 5,500 देणं शक्य नाही, पण मी काही जण प्रयत्न करून काही जणांकडून दान घेऊन काय केलेलं आहे, ती रक्कम कमी करण्याच्या दृष्टीनं 5,500च्या ऐवजी 4,500ला आपल्याला मिळणार आहे, या थोड्या काही दिवसासाठीच. जोपर्यंत दान करताना दान दिलेलं आहे काही प्रतींवरती, तर तेवढे सेट आपल्याला 5,500 ऐवजी 4,500ला मिळतील. तर त्यामुळे आपल्याला खरंच वाट असेल की आपल्याला ते भागवत प्राप्त व्हावं, तर आपण जिथं असाल आम्ही ते पोच करू, ट्रान्सपोर्टने असेल किंवा कुठल्या ज्या पद्धतीने पोहोचत आहे, तर आपल्याला कमीत कमी दरा म्हणजे 4,500 पेक्षा ट्रान्सपोर्टचा कमीत कमी दर लागेल अशा पद्धतीने आम्ही पाठवू. तर आपण आवर्जून संपर्क करा, आम्हाला ग्रुपवरती हे करा किंवा माझा नंबर लिहून नोट करा आपल्याकडे नसेल तर, जेणेकरून काय होईल आपल्याला हा ग्रंथ पूर्ण सेट आपल्याकडे आला म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण आल्यासारखंच आहे. आणि आम्हाला जर तिथं पोहोचणं शक्य असेल, आम्ही तिथे येऊन स्थापना करू, सगळं ग्रंथ मांडू, त्याचं पूजा करून आरती करू, त्याचं महात्म्य तिथे एकदा सांगू, तिथे जमलेलं नाम संकीर्तन होईल. आणि श्रीमद भागवताला काही विशेष पदार्थ पण अर्पण करू शकतो, स्वीट वगैरे असं. तर असं करून आपण त्याचा लाभ घेऊ शकतो सर्वजण. आणि आम्हाला जर पोहोचणं शक्य नसेल तर काय आमचे साधक त्या भागात असतील तिथे येऊन आपल्याकडं त्या भागवताची स्थापना करतील आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी येतील. आणि आपण काय करू शकतो, रोज त्याचं अध्ययन करा, वाचन करा, इतरांना पण प्रेरित करा. काही भक्त काय करतात, मग पती वाचतो तर मुलं ऐकतात किंवा पत्नी वगैरे, कधी कधी पत्नी वाचते, पती ऐकतात किंवा सगळे म्हणून ऐकतात. अशा पद्धतीनं रोज ते भागवत आपल्या घरी चालू राहिलं तर काय होणार आहे. तिथं असं म्हटलेलं आहे, 10व्या स्कंदात उल्लेख येतो, जी पूतना आहे त्या पुतणीविषयी, ज्या पुतणीला भगवंताने मारलं ना भगवान श्रीकृष्णाने, आणि भगवंताला आईचं स्थान दिलं, ती जी पूतना आहे त्या पुतणीसारखे बरेच जे काय अशा बाह्य शक्ती आहेत बऱ्याच आपल्या त्रास देणार दमवणी शक्ती, त्या काय होतात म्हणे, जेव्हा आपण विशेष करून ज्या घरी भगवंताचं नामसंकीर्तन होत नाही, भागवताचं श्रवण कीर्तन होत नाही, त्या ठिकाणी अशा बाह्य शक्तीचा फार उपद्रव होत असतो. आणि त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, हे भागवत ग्रंथ घरात ठेवायचं नाही, फक्त त्याजवळ काय केलं पाहिजे, ते आपण लाभ घेतला पाहिजे. तर आरती हीच आहे, एकतर भागवताची एक आरती पण आहे, आरती याची भागवताची म्हणून, ती आरती पण आम्ही आपल्याला हवे तर पाठवून देऊ, किंवा ते नसेल तरी आपण असंच आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणून आपण अगरबत्ती दिवा फुलं अर्पण करू शकता. म्हणजे आरती हवीच असेल ती भागवताची आरती म्हणून प्रसिद्ध आहे, ती आरती आम्ही आपल्याला फार तर ग्रुपवर शेअर करू, किंवा आपल्याकडे कोणाकडे तर आपण ग्रुपवर, जो विशेष करून आमचा ग्रुप आहे, आम्ही जातो आमच्या गावात ग्रुप आहे, व्हॉट्सअप मराठी व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यात आपण सहभागी होऊ शकता किंवा आम्हाला संपर्क करा. आपल्याला खरोखरच वाटत की आपल्याकडे स्वतःकडे भागवतम सेट असावा, घ्याच आणि इतरांना पण द्या दान म्हणून, दोन्हीला डबल बेनिफिट होईल आपल्याला. तर आपल्याला हीच विनंती आहे, आपण आता काय करा, पूर्णपणे लाभ घ्या. हरे कृष्ण.